नमस्कार. MPSC स्मार्ट स्टार्टमध्ये आपलं स्वागत आहे. तर काल नुकताच आपला कंबाईन गट बचा निकाल लागला आहे 2024चा पूर्वपरीक्षेचा आणि सर्वांना अपेक्षित होता तसा काही कट ऑफ लागला नाही आहे आणि बऱ्याच जणांना वाटत होतं की जो कट ऑफ आहे तो 58 किंवा 59 ह्या दरम्यान लागेल, पण जो कट ऑफ आहे तो 60 क्रॉस करून जवळपास 62.5 इतका लागला आहे. बरेचसे क्लासेस किंवा टेलिग्राम चॅनल्सनी जो कट ऑफ प्रिडिक्ट केला होता, इवन मी सुद्धा एक कट ऑफ प्रिडिक्ट केला होता जो की 58-59च्या दरम्यान होता. आणि बऱ्याच मुलांनी जे हे प्रिडिक्शन ऐकून क्लासेसचे किंवा टेलिग्राम चॅनलचे तर मेन्सचा स्टडी स्टार्ट केला होता. पण आता असं झालं आहे की आपला म्हणजे कट ऑफ थोडा हाय लागल्यामुळे बऱ्याच मुलांची प्री क्लिअर झाली नाही आहे आणि आता बऱ्याच जणांना असा प्रश्न पडला असेल की आता पुढे काय करायचं. तर आता पुढे आपल्याला जर सपोज तुमची जर गट कची म्हणजे तुमच्याकडे जर टायपिंग जर एक्झाम तुम्ही म्हणजे केली असेल क्लिअर, तर तुमच्यासाठी ही ग्रुप सीची एक्झाम जी पुढे आहे ती खूप छान ऑपॉर्च्युनिटी आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आता म्हणजे जो झाला निकाल गेला आता तो, तर त्यावर थांबून न राहता आता आपण पुढे तयारी केली पाहिजे. जी पुढची पूर्वपरीक्षा आहे आपली गट कची, तर त्यासाठी तयारी केली पाहिजे. आता जवळपास गट कची पूर्वपरीक्षेसाठी जवळपास 9-10 दिवस राहिले आहेत. तर मग आपण त्या पूर्वपरीक्षेची तयारी केली पाहिजे. तर आता जवळपास तुम्ही मेन्सचा स्टडी केलाच होता ग्रुप बीचा, तर ग्रुप बीचा मेन्सचा स्टडी केला तर त्यामध्ये बराचसा सिलेबस हा ग्रुप कचा पूर्वपरीक्षेसाठी ऑलरेडी तुमचा प्रिपेअर झाला आहे. आता थोडंफार तुम्हाला प्रॅक्टिस करावा लागणार आहे. मॅथ्स आणि रिझनिंगची प्रॅक्टिस केली की आणि करंट अफेअर्स या 2 गोष्टी जर तुम्ही केल्या ह्या 10 दिवसामध्ये, तर तुम्हाला गट कची पूर्वपरीक्षा क्लिअर करायला फार सोपं जाईल. त्यामुळे असं वाटतं की आता थोड्या मार्कामुळे जर आपला रिझल्ट गेला असेल गट बचा, तर निराश न होता आपण पुढची परीक्षेची तयारी सुरू केली पाहिजे. एक इम्पॉर्टंट सांगणं हे राहील की गट कची पूर्वपरीक्षा देताना असं मनात अजिबात घेऊ नका की आपण गट क का करतो आहे आणि आपलं गट ब गेली आणि गट ब झालं असतं तर चांगलं झालं असतं. एक सांगायचं एवढंच आहे की कुठलीच परीक्षा ही कमी नसते. सध्या एवढ्या आपल्या कॉम्पिटिशनमध्ये आपल्यासाठी ना एक पोस्ट मिळणं खूप गरजेची आहे. मग ती गट क असे ना किंवा गट ब असेल कोणती पण, सर्वात पहिलं आपल्याला एक पोस्ट सिक्युअर करायची असते आणि एक पोस्ट भेटल्यानंतर आपल्याला जी आपली ड्रीम पोस्ट आहे आपण तिचा पाठलाग करू शकतो. म्हणजे आपण नंतर कुठल्याही एक्झामचं प्रिपरेशन करू शकतो. त्यामुळे असं गट कची परीक्षा देताना असं अजिबात मनात आणू नका की यार माझी ग्रुप बीची क्लिअर झाली असती आणि मी ग्रुप बी केली असते, आता कुठे क्लर्क करू किंवा टॅक्स असिस्टंट कुठे करू. पण आता सध्या आपल्याला इम्पॉर्टंट एक पोस्ट आहे, त्यामुळे आपण सध्या फक्त आपल्याला एक पोस्ट कशी मिळवता येईल याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. ना की आपण हे विचार नाही केला पाहिजे की ही राहिली किंवा ही प्रिलिम गेली. आपण जर जुनाच विचार करत राहिलो आणि पुढची परीक्षा जर नीट फोकस नाही केली, तर आपली शक्यता आहे की आपली पुढची पण प्री निघणार नाही. त्यामुळे एकच लक्षात ठेवा की आता जी परीक्षा पुढची आहे तर तिच्याकडे व्यवस्थित कॉन्सन्ट्रेट करा आणि व्यवस्थित तो पेपर द्या आणि एखादी पोस्ट मिळून घ्या. एखादी पोस्ट मिळाल्यानंतर आपली जी ड्रीम पोस्ट आहे मग त्याच्यासाठी आपण सारखं एक्झाम देऊ शकतो. एकदा की आपल्याला एखादी पोस्ट हातात आली तर आपण रिलॅक्स होऊन जातो आणि रिलॅक्स झाल्यावर आपल्याला म्हणजे तो बर्डन नसतो की आपल्याला म्हणजे नाही का, विदाऊट बर्डन जी आपण एक्झाम देतो ना, तर ती म्हणजे फार इझी होऊन जातं आपल्याला प्री एक्झाम क्लिअर करायला किंवा मेन्स एक्झाम करायला क्लिअर. पण आता कसं होतं, जेव्हा आपल्याकडे एक पण पोस्ट नसते ना, तेव्हा आपण म्हणजे चलबिचल होतो आणि आपल्याकडनं काय होतं, एक्झाममध्ये सिली मिस्टेक्स होतात. त्यामुळे आता फक्त एवढंच एक टार्गेट ठेवलं पाहिजे की जी एक्झाम येईल, म्हणजे सरळ सेवा असो किंवा MPSCमधली गट क असो, जी एक्झाम आपल्याला जमेल ती ट्राय करायची आणि त्यातनं एक तरी पोस्ट सिक्युअर करायची. आणि एकदा की आपली एक पोस्ट आपल्याला मिळली
की त्यानंतर आपण पुढची एक्झाम देऊ शकतो, जसे की राज्यसेवा, ज्यातनं आपल्या ड्रीम पोस्ट असतात. म्हणजे प्रत्येकजण MPSCमध्ये येतं तर राज्यसेवाच्या हिशोबानेच येतं. तर राज्यसेवा वगैरे ते करायचं असेल पुढे, तर आपण एक पोस्ट कोणती तरी मिळवून घ्यायची आणि त्यानंतर पुढे एक्झाम देत राहायच्या, म्हणजे आपलं पण बर्डन कमी होऊन जातं. तर अशा प्रकारे मागचा आता जो रिझल्ट गेला आहे त्याचा विचार न करता आता राहिलेल्या दिवसात जो अभ्यासक्रम आहे पूर्वपरीक्षेचा गट कचा, तर तो व्यवस्थित वाचून घ्या आणि जवळपास प्रॅक्टिस चांगली करा. 10 दिवसामध्ये करंट चांगलं करा, ॲप्टिट्यूड रिझनिंग चांगलं करा, कारण हे 2 गोष्टी तुम्हाला प्री क्लिअर करायला फार महत्त्वाच्या असतात. आणि अशा प्रकारे तुम्ही मग पुढची एक्झाम फुल कॉन्फिडन्सनी द्या. नक्कीच तुमची सर्वांची म्हणजे बऱ्याच जणांची तुमची क्लिअर होऊन जाईल एक्झाम पूर्वपरीक्षा गट कची. त्यामुळे आता विचार न करता पुढच्या तयारीला लगेच लागावं. चला तर इथेच मी आजचा व्हिडिओ संपवते. काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट करू शकता, काही अडचण आली तर विचारू शकता. थँक्यू. ओके, बाय.